मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंदवा, इंदोर या प्रस्तावित नवीन रेल्वे लाईनचा तीव्र विरोध करण्यासाठी जळगाव निंबाळक येथे शेतकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने जमून रास्ता रोको आंदोलन छेडले. सुमारे 1.5 तास चाललेल्या या रास्ता रोको दरम्यान महामार्ग क्रमांक 12 वर दोन्ही बाजूंनी 15 ते 18 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात हजारो शेतकरी बांधवांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रेल्वे लाईनमुळे आपली शेती आणि उपजीविका धोक्यात येत असल्याची भावना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून स्पष्ट येत होती. अनेक शेतकऱ्यांकडे फक्त 1 ते सव्वा एकर इतकीच शेती असून ती संपूर्ण रेल्वे मार्गाखाली जाणार असल्याने त्यांच्याकडे राहण्यासाठी घर सुद्धा उरणार नसल्याच्या वेदना त्यांनी व्यक्त केल्या. काही शेतकरी तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपली हकीकत सांगताना भावनिक झाले. सायणे परिसरातील एका शेतकऱ्याने तर आपल्या पिशवीत भाकरी, कांदा, औषधांची फाईल आणि अगदी रॉकेलची बाटली घेऊनच आंदोलनस्थळी हजेरी लावली होती. लाभापासून वंचित राहिलेला सगळा शेतकरी वर्ग मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून मुंबईपर्यंत पोहोचणारा हा सगळा शेतकरी वर्ग आज ओशाळलेल्या नजरेनं शासनाकडे बघतो. असं शेतकऱ्यांच्या पायावरती मी साष्टांग दंड घालतो. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही हे आपल्याला प्रथमदर्शनी पाहायला मिळतं. मी स्वतः मच्छिंद्र बिडकर धनगर समाज महासंघ मल्हार सेनेचा राज्याचा सरचिटणीस या नात्याने तमाम शेतकरी बांधवांना मी माझ्या संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. जाहीर तुमच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये आमची संघटना, आमचे सगळे पदाधिकारी जातीने पुढे राहतील. आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की किती दिवस तुम्ही आता हा लोकांची तळमळ पाहणार, किती दिवस तुम्ही हा छळ करणार, कुठेतरी थांबणार आता. अरे वयस्कर बाबा त्यांचं एंजिओप्लास्टी झाली आहे. मला वाटत होतं काही मिनिटात मरते की करते बाबा. थोडासा विचार करा. ज्या जागेवर, ज्या जमिनीवरती आमचा पोटाचा उदरनिर्वाह होतो, ज्याला देशाचा कणा म्हटला जातो, जो अन्न निर्माण करतो, तो जर भूमिहीन होत असेल तर कदाचित याच्यासारखी दुसरी गोष्ट लाजिरवाणी नसेल. कुणीतरी हे जे काही ठेकेदार आहे, जे ठेकेदार आहे मनमाडपासून इंदोरपर्यंत काम करणारे रेल्वे लाईनचे, त्या ठेकेदारांनी जरा घेताना विचारपूर्वक घ्या. शेतकऱ्यांना जर तुम्ही न्याय देणार नसाल तर कदाचित आमच्यावरती गोळा जरी पडला, पिस्तूलच्या गोळा जरी पडला तरी आमची निधनी छाती मागे थांबणार नाही. आणि मरण 72 का म्हणून तुमच्याशी निंदर हवं. आणि माझ्या मनमाड सारख्या ठिकाणी, माझ्या मालेगाव सारख्या ठिकाणी साधं 1 गुंठा क्षेत्र घ्यायचं असेल तर 11, 12, 17, 18, 20 लाखापर्यंत अगदी गावाच्या बाजूला जाऊन ती जागा मिळते. आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्हाला आमचं 1 हेक्टर क्षेत्र 2-2.5 लाखात जर घेणार असेल तर जरा लाज सुद्धा वाटली पाहिजे. कशा पद्धतीने तुम्ही हा आर्थिक बजेट मांडताय. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, शेतकरी वर्ग जेव्हा रस्त्यावरती येतो आणि जो त्यांची काहीतरी भूमिका मांडतो त्याचा विचार तात्काळ करण्यात यावा. आणि या शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला, योग्य तो लाभ मिळावा. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातनं ती लाईन जाईल, रेल्वे लाईन, त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी मिळाली पाहिजे. त्याचा अर्थदृष्ट्या मोबदला चांगला मिळाला पाहिजे. जर तुम्ही पैसा देणार नसाल तर कुठेतरी बाजूला अगदी धरणाच्या परिसरामध्ये तितकंच मोबदल्याची शक्ती सुद्धा या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. नका देऊ पैसा आम्हाला, चालेल का? आपल्याला जर कुठेतरी चांगल्या धरणाच्या ठिकाणी शेती मिळत चालेल का? जर आमची ती पण तार आहे, आम्हाला पैसा देऊ नका, ठीक नको, ठीक नको. फक्त आम्हाला हक्क, जो आमचा हक्क आहे तो हक्क आमचा गाजू द्या आणि तो आम्हाला मिळू द्या. हीच मी विनंती करतो. आपल्याला वेळेचं भान ठेवून सगळ्या गोष्टींचा विचार करून मी इथे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो.
पोलिसांनी ती बाटली जप्त केली असली तरी त्याच्या वेदनेचा बांध फुटून तो आक्रोश करताना दिसला. त्याची शेती, विहीर, जनावरांचा गोठा आणि राहते घर सर्व काही उद्ध्वस्त होणार असल्याने तो अत्यंत हतबल झाला होता. दरम्यान फक्त हेक्टरी 2 ते सव्वा 2 लाख रुपयांचा मोबदला देण्याची चर्चा कॉन्ट्रॅक्टर आणि दलालांकडून होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. हा मोबदला अत्यंत अपुरा असून किमान 2 कोटी रुपये हेक्टरी भरपाई मिळाली पाहिजे अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली. अन्यथा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल किंवा पोलिसांच्या गोळ्या खायलाही तयार आहोत असा कठोर इशाराही शेतकऱ्यांनी दिला. आगामी काळात स्थानिक आमदार कांदे, मंत्री दादाजी भुसे आणि खासदार भगरे व शोभाताई बच्छाव यांच्या निवासस्थानासमोर ढोल आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या रास्ता रोकोचे नेतृत्व माननीय शेखर पगार, मल्हार सेनेचे राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडकर, सरपंच युवराज वडक्ते, सुरेश काळे, डॉक्टर वाघमोडे, सोमा काळे, वामन ढोणे, सरपंच दगडू पटांगरे, सागर वडक्ते, रवींद्र बागले, विलास अहिरे, बाबाजी मोहरे, बापू कन्नौर, अशोक गुमनर आदी मान्यवरांनी केले. मनमाड येथील माजी नगरसेवक प्रवीण नाईक यांनीही उपस्थिती लावून आंदोलनाला पाठिंबा दिला. निवेदन स्वीकारण्यासाठी नायब तहसीलदार मान्य साळुंके उपस्थित होते, तर या संपूर्ण काळात मालेगाव ग्रामीणचे पी.आय. मान्य परवीन चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली.